इज इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल डी जो आहे तो किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. मग कुठला थेरम वापरणार? 90 डिग्रीचा ट्रायंगल असेल राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेनियस स्क्वेअर. हायपोटेनियस कोण आहे याच्यामध्ये? हायपोटेनियस आहे EF. सो EF स्क्वेअर इज इक्वल टू EFचा स्क्वेअर हा पुन्हा इतका असतो बाकीच्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका, म्हणजे ED स्क्वेअर प्लस दुसरी साईड याच्यातली DF स्क्वेअर. याला आपण पायथागोरस थेरम. आता व्हॅल्यू पुट करूया. EF ची व्हॅल्यू आहे 17. EF ची व्हॅल्यू, ED त्याची व्हॅल्यू किती आहे? x आहे, तर ती x आहे x स्क्वेअर प्लस DF किती आहे? 8. देअरफॉर 17 चा स्क्वेअर म्हणजे 17 मल्टिप्लाय 17 किती येणार? 289. तर इथे लिहूया 17 चा स्क्वेअर 289. x स्क्वेअर ॲज इट इज 8 मल्टिप्लाय 8, 8 8 चा 64. ओके. आता जर का आपल्याला x स्क्वेअर पाहिजे असेल इथे, तर हा प्लस 64 याच्याकडे येऊन काय होणार? मायनस. दॅट मीन्स x स्क्वेअर इज इक्वल टू 289 मायनस 64. प्लस इकडे येऊन काय झालं? मायनस. सो x स्क्वेअर 289 मधून 64 जर मायनस केले आपण तर त्याचा आन्सर येणार आहे 225. आता 225 हा कुणाचा स्क्वेअर आहे? तर 15 मल्टिप्लाय 15 केलं तर आपल्याला किती मिळणार आहे? 225. सो 225 मला कसं लिहिता येईल? 15 मल्टिप्लाय 15. नाव टेकिंग स्क्वेअर रूट. आता काय करायचं आपल्याला? स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर हा स्क्वेअर जाणार, फक्त x राहणार, आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे? 225 तर 15चा. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये x ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू आलेली आहे x इज इक्वल टू 15. तर ते आपला आन्सर असणार आहे. ओके.